नमस्ते, मी ऋषाली पठारे. कबीर अँड ऋषाली लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आणि मी इथे साबुदाण्याची खिचडी बनवत आहे. आणि साबुदाण्याची खिचडी म्हटली तर मामीची आठवण येते, कारण त्या खूप छान खिचडी बनवतात. आणि आता मी थोडी घरातली शॉपिंग करत आहे, कारण आज पहिला गुरुवार आहे मार्गशीर्षचा आणि मी काहीच सामान घेतलेलं नाही. चला मग बघूया आज आपण जेवायला पण काय काय बनवलं आहे. इथे चपाती बनवली आहे आणि आज चपात्या खूप फुगत होत्या. छान भजी बनवली होती आणि केळीचे काप पण इथे मस्त तळून घेतले आहे. आणि भजी म्हटलं तर तोंडाला पाणी येणारच आणि मला भजी खूप आवडते, ती पण माझी कांदा भजी. आणि इथे मी पूजाची सगळी तयारी करून घेतली आहे आणि फायनली इथे माझी पूजा सगळी झाली आहे. सांगा मग तुम्हाला कशी वाटली आजची माझी पूजा. शेवटी खूप धावपळ असते आणि जॉब, घरातलं आवरणं आणि सगळ्या गोष्टी करणं खूप म्हणजे खूप टफ जातं, पण शेवटी आवड महत्त्वाची असते. आणि शेवटी आजची पूजा ही फायनली खूप छान झाली आहे. आणि माझ्या घरातली लक्ष्मी म्हणजे माझी दीदा किती गोड दिसते. ते पण आजची आरती तिने केली आहे आणि खरंच ती इतकी गोड दिसत होती ना, ती माझी खरंच लक्ष्मी आहे. आणि ही माझी लक्ष्मी छान देवीची पूजा करत आहे. आणि फायनली तिची पूजा झाली आहे. आणि हे मी आज जेवण बनवलं होतं, सिंपल बनवलं होतं. आणि आजचा दिवस हा आपला खरंच खूप छान गेला आहे. मार्गशीर्षचा हा पहिला गुरुवार होता आणि पहिल्या गुरुवारची ही माझी पहिली पूजा होती. थँक्यू. सांगा मग तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला आहे. आणि खरंच खूप फ्रेश वाटत होतं आज, म्हणजे इतका थकवा होता जॉबहून आल्यानंतर मी सगळं आवरलं आहे. आणि खरंच देवीचा आशीर्वाद हा नेहमी असाच असावा. बाकी मला काही लागत नाही, कारण माझ्या देवीने मला भरपूर गोष्टी दिल्या आहे. कारण मार्गशीर्षच्या पहिल्याच गुरुवारी मी पुण्यात आली होती आणि आज कंप्लीट मला 9 वर्ष पुण्यात झाले आहे. मार्गशीर्षचा गुरुवार मी आयुष्यात कधी विसरणार नाही. देवी माता अशीच माझ्यावर तुझी कृपा राहू दे. थँक्यू. बाय बाय.